नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आता पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे विधानसभेतल्या आणि विधान परिषदेतल्या कामकाजाबद्दल. आजचा माझा प्रश्न आहे, अविश्वास ठराव फेटाळल्यामुळे विरोधकांचं असं झालंय का? सभापतींनी, अध्यक्षांनी, विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधकांनी दिलेला, शिवसेनेने दिलेला अविश्वास ठराव दाखलच करून घेतला नाही, तांत्रिक कारण दिलं आणि तो फेटाळून लावला. अशा पद्धतीने जर हा ठराव तांत्रिक कारणामुळे फेटाळला जात असेल तर यामुळे विरोधकांचं हसं होत नाही का? विरोधकांमध्ये एकजूट नाही हे सिद्ध झालेलं नाही का? भाजप आणि शिवसेनेमध्ये सुद्धा एकजूट नाही, मनसेने आधीच विरोध केला होता. अशा परिस्थितीत विरोधकांचं कामकाज प्रभावी कसं होईल? हेही विधानसभेचं अधिवेशन फुकट जाणार का? गोंधळच नुसते होणार का? असा प्रश्न जनतेला भेडसावतोय. त्या प्रश्नाला मी आज भिडणार आहे. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या नागपूर स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर, त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या मित्रपक्षाचे म्हणजे भाजपचे आमदार गिरीश महाजन, माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा नागपूरहूनच, आणि माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. मनसेचे आमदार प्रवीण दरेकरही माझ्यासोबत फोनवरून येणार आहेत. पण सुरुवात करतोय विनोद घोसाळकर यांच्यापासून. विनोद घोसाळकर, शिवसेनेने अविश्वासाचा ठराव दिला, तो अध्यक्षांनी दाखलही करून घेतला नाही, यामुळे तुमचं आणि सगळ्याच विरोधकांचं हसं झालं असं तुम्हाला वाटत नाही का? मला बिलकुल तसं निखिलजी वाटत नाहीये. विधानसभा हे जनतेच्या प्रश्नांचं, वेदनांचं हे प्रतिबिंब विधानसभेमध्ये उमटलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या राज्याच्या मंत्रिमंडळाचं म्हणा किंवा या राज्यामध्ये हे सरकार चालतंय त्याच्यामध्ये लोकांमध्ये फार मोठा असंतोष आहे. सिंचनाचा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहेत, मंत्र्यांवरती मग छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील किंवा अजित पवार असतील, ह्यांच्यावरती फार मोठे भ्रष्टाचाराचे मालमत्ता अवैध प्रकारे जमवण्याचे आरोप आहेत. महागाई आहे, बेकारी आहे. आणि हा सगळ्याचा विचार केल्यानंतर शिवसेनेने या सरकारवरती अविश्वासाचा ठराव आणला. हा योग्य आहे असं माझं मत आहे. आमच्याकडे हा ठराव आणताना ज्या विधानसभा नियमाप्रमाणे 29 आमदारांच्या सह्या लागतात त्या सह्याही आमच्याकडे होत्या. हा जेव्हा चर्चेला येईल त्या म्हणजे आम्ही 3 दिवस अशा प्रकारचं 29 आमदार त्या सभागृहामध्ये असायला पाहिजे, तेही आमचे उपस्थित होते. काही टेक्निकल मुद्द्यावरती जरी हा ठराव आमचा अविश्वास फेटाळला असला तरी त्याच्यामध्ये आमचं हसं झालं असं म्हणता येणार नाही किंवा माझं तसं मत आहे. घोसाळकर साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही म्हणताय टेक्निकल मुद्दा आड आला, जनतेला हे कळून घ्यायला आवडेल की हा कोणता टेक्निकल मुद्दा आहे? शिवसेनेची गफलत कुठे झाली? याच्यामध्ये पहिल्या दिवशी सभागृहामध्ये 24 लोकांचा श्रद्धांजलीचा, ह्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. त्यामुळे तो प्रस्ताव त्यामुळे श्रद्धांजलीनंतर पुढचं कामकाज झालं नाही. जेव्हा या दुसऱ्या दिवशी जेव्हा सभागृह सुरू झालं तेव्हा सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथीबाबतमध्ये आक्षेप घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झालं. त्याचवेळी या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या अविश्वासाच्या ठरावावरती बोलताना त्यांनी असं म्हटलं की ह्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही विरोधकांना पाहून घेऊ, अशा प्रकारचे त्या सभागृहामध्ये आमदारांना धमकी दिली, सभागृहाला धमकी दिली आणि त्याच्यावरती हरकतीच्या मुद्द्याच्या माध्यमातून चर्चा चालू होती. आणि त्याचवेळी विरोधकांनी सभात्याग करत असताना हा मुद्दा सन्माननीय अध्यक्षांनी सभागृहासमोर मांडला, परंतु मुद्दा मांडला की मला तो घ्यायचा आहे, परंतु तो सभागृहात अजेंडावरती किंवा पटलावरती तो आला नव्हता. आणि त्याच्यानंतर सभागृह तहकूब झालं पूर्ण दिवसासाठी. सन्माननीय पुरके साहेबांनी, सभापती, अध्यक्षाने संपूर्ण सभागृह तहकूब केलं आणि त्यामुळे त्याचा आधार घेऊन सन्माननीय अध्यक्षांनी तो लॅप झाला म्हणून आज अशा प्रकारचे त्यांनी आज सभागृहाला सांगितलं. घोसाळकर साहेब, आपण ही चर्चा करूया. याचं कारण असं आहे की 2 दिवसामध्ये अविश्वासाचा ठराव दिल्यानंतर 2 दिवसामध्ये 29 आमदार सभागृहात उभे राहावे लागतात आणि सांगावं लागतं की हा ठराव आम्ही दिलेला आहे. ते शक्य झालं नाही विरोधकांना. हे कशामुळे झालं याकडे येऊया. पण त्याआधी जितेंद्र आव्हाड यांना आम्हाला चर्चेत आणायचं आहे. जितेंद्र आव्हाड, घोसाळकर असं म्हणतायत की
असं झालेलं नाही अजिबात. तुम्ही तांत्रिक कारणाचा आधार घेऊन हा ठराव जो आहे तो फेटाळलेला आहे. काय उत्तर द्याल? असं वागळे साहेब की विधानसभा ही अटी नियम शर्ती परंपरेवर चालते. हे विधानसभेच्या नियमांचे पुस्तक. नियम 95 अन्वये यांनी हा ठराव दाखल केला. 95 नियम काय म्हणतो की 2 दिवसाच्या आत तुम्ही जे सांगितले त्याप्रमाणे 29 आमदारांनी उभं राहून प्रेस करावं लागतं की आम्हाला हा ठराव आणायचा आहे, या ठरावाचे अमुक अमुक कारण आहेत आणि त्याबद्दल आग्रह धरावा लागतो. स्ट्रॅटेजिकली विरोधी पक्ष जेव्हा हा ठराव आणण्याचं निश्चित करतो तेव्हा स्ट्रॅटेजी ठरलेली असेल की आपण कधी आणायचा, काय करायचं, याबाबत आपली भूमिका काय, याबद्दल चर्चा होऊन मगच ठराव त्या सभागृहात येतो, चर्चा होते आणि मग पुढे जातं. मला विरोधी पक्षांमध्ये विश्वासार्हता होती का नव्हती, त्यांच्या अंतर्गत विश्वास होता की नव्हता, त्यांच्यामध्ये काही अविश्वास होता का, यावरती चर्चा करायची नाही. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आले, चला एक दिवस गेला. पण आपली राजकारणातली अविश्वासाची प्रायोरिटी आपल्याला पुढे रेटली पाहिजे हे दुसऱ्या दिवशी शिवसेनेला कळायला पाहिजे होतं. घोसाळकर साहेबांच्या माहितीसाठी सांगतो की अजित पवार साहेबांच्या शपथविधीचा मुद्दा हा खडसे साहेबांनी पहिल्या दिवशी आणला. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला, ज्या निर्णयाची दखल देशातल्या सर्व विधानसभांना आज ना उद्या घ्यावी लागेल. जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री पदाचं तेढ निर्माण होईल तेव्हा तेव्हा तो मुद्दा आणि त्याच्यात म्हणजे हे सायटेशन होईल. दिलीप वळसे पाटलांचा जो निर्णय आहे तो सायटेशन म्हणून वापरला जाईल. त्या मुद्द्यानंतर आर पाटील साहेबांनी गुगली टाकली. म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण नेहमी म्हणतो की त्यांनी गुड लेंथ बॉल टाकला आणि नंतर पुढे खेचून बुंद्यात मारला. एक आपल्या टेनिसच्या भाषेमध्ये घोसाळकर आपण नेहमी म्हणतो की बॉलरनी बुंद्यात मारला आणि काठी घेऊन गेला, काठी म्हणजे विकेट काढली. तसं आर पाटलांनी एक सुंदर बॉल तुम्हाला टाकला. आता तो बॉल खेळायचा, तो बॉल सोडायचा की तो बॉल नंतर विचारात घ्यायचा, हे तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही त्या बॉल भोवती फिरत राहिलात, तुम्ही त्या प्रकरणावरती गोंधळ घातलात, सभागृहात तहकूब झालं. खरं तर तुम्ही प्रायोरिटीनी आपला अविश्वासाचा मुद्दा डायल्यूट होत नाही ना ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं. तुम्ही स्ट्रॅटेजिकली चुकलात आणि मग आज 2 दिवस उलटून गेले होते. साहजिक आहे, नियम काय सांगतो की तिसरा दिवस उजाडता कामा नये, 2 दिवसातच निर्णय घ्यायला पाहिजे. 95चा नियम. आता अध्यक्ष सुद्धा काय ह्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन कामकाज करू शकत नाहीत, म्हणजे ते काय मालक नाहीत, शेवटी त्यांच्यावरतीही कायदे. बरोबर आहे जितेंद्र आव्हाड, तुम्ही गुगलीची उपमा जी दिली ते अत्यंत समर्पक आहे. विनोद घोसाळकर, आर पाटलांनी गुगली टाकली, तुम्ही त्याला फसलात आणि तुमचा क्लीन बोल्ड झाला. खरं आहे की नाही? असं अजिबात नाही आहे. मी आव्हाड साहेबांना काही गोष्टी माहीत नसतील त्या मी त्यांना सांगू इच्छितो की सन्माननीय अध्यक्षांनी ह्या विषयावरती, आता अध्यक्षांच्या चेंबरमध्ये काय झालं ते मी उल्लेख करणार नाही, काय चर्चा झाली त्याचा उल्लेख करणार नाही आणि ती बाहेर तशी चर्चा करायची नसते असं संकेत आहेत. आणि म्हणून अध्यक्षांनी ह्या विषयावरती सगळ्या गटनेत्यांना बोलावलं होतं, त्यांच्यावर काही चर्चा झाल्या आणि त्या चर्चेप्रमाणे सभागृहामध्ये आम्ही वागलो. आम्ही त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या या गुगलीला वगैरे फसणारे आम्ही शिवसेनेचे आमदार नाही आहोत. आमच्याकडे तेवढं बहुमत होतं ठराव, आणि जर सरकारला वाटत होतं मग त्यांनी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमावरती आम्ही जर अगोदर दिला होता, 24 तारखेला जर हा प्रस्ताव दिला होता, तर कार्यक्रमावरती अविश्वासाचा ठराव का दाखवला नाही याचं उत्तर आव्हाड देतील का? जितेंद्र आव्हाड, अहो सरकार पक्ष तुमच्यात दुफळी माजवणार, सरकार पक्ष तुमच्याकडे असे वेगवेगळे चेंडू टाकणार, सरकार पक्ष तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी एखादा गेम खेळणार, हे सगळं मनात ठेवून तुम्ही तुमचं काम करायला पाहिजे. आम्ही काय केलं नाही, आम्ही काय केलं, आम्ही नाही केलं. मग तुम्ही काय झोपता? अविश्वास ठराव तुम्हाला आणायचा आहे, आम्हाला नाही आणायचा आहे. चर्चा तुम्हाला करायची, आम्हाला नाही करायची. नव्हतो आम्ही घोसाळकर साहेब आणि अध्यक्ष यांच्या संपर्कामध्ये बोलत होतो. आमची भूमिका हीच होती की तुम्ही तो करा. आम्ही 29 आमदार आहोत आणि चर्चेला कधी घ्यायचं असेल तर तुम्ही ठरवा. आम्ही कुठेही गुगलीला गेलो नाही, कुठेही झोपले नव्हतं. आव्हाड साहेब, आम्ही पूर्ण जागे होतो. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये केवळ राजकारण करायचं आहे,
या सभागृहाचा वापर किंवा तुमचा भ्रष्टाचार, बेकायदेशीर तुम्हाला कायदा व्यवस्था, सुव्यवस्था सगळं तुमचं शासन ढासळलेलं आहे. तुमच्या राज्यावरती 2,43,000चं कर्ज आहे आणि हे लपवण्याचे आम्हाला कसल्या गुगल्या टाकतात. बरोबर आहे. हे गुगल्या टाकण्याचं सभागृह नाही. या सभागृहावर पावित्र्य आहे, जनतेचा वेढला या सभागृहात मांडण्याचा आमचा हक्क आहे. तुम्ही असल्या गुगल्या टाकण्यात काय उपयोग होणार, आम्ही फसणार नाही. विनोद घोसाळकर संतप्त झालेले आहेत. जितेंद्र आव्हाड, तुम्ही का त्यांची दांडी अशी गुल केलीत याचं उत्तर द्या. ते म्हणतात इतका गंभीर प्रश्न आहे तरी सुद्धा तुम्ही एक गुगली टाकलात आणि ते फसले. उत्तर द्या. असं तुम्ही का करता? विरोधकांना का बरं फसवता? आम्ही फसवत नाही. शेवटी पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग. निखिलजी मला 2 मिनिटं द्या. असं झालेलं मी जे बोललो त्याचा अर्थ आम्हाला फसवण्याचा नाहीये. हे सभागृह हे कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. आज लोकांच्या वेदना बरोबर आहे. घोसाळकर हे नियमाप्रमाणेच केलेलं आहे. विनोद घोसाळकर एक मिनिट. घोसाळकर साहेब एक मिनिट चिडू नका. संताप हा मार्ग नाही कुठच्याही विषयावर. संताप हे उत्तर नाही. विनोद घोसाळकर साहेब जरा ऐकून घ्या. तुम्ही 29 आमदार सभागृहात ऐकून घ्या. विनोदजी ऐकून घ्या जरा. तुम्ही 29 आमदार सभागृहात उभं करण्यामध्ये अपयशी ठरलात. हे मान्य का करत नाही? आर पाटलांनी एक विधान केलं त्याच्यावर तुम्ही गोंधळ घालत राहिलात, त्यामुळे बाहेर गेलात. निखिलजी मी आपल्या माहितीसाठी सांगतो की त्या सभागृहामध्ये आमचे 29 आमदार होते. आमचे सगळेच आमदार होते. परंतु भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय नेते गोपीनाथ मुंडेजींनी बीजेपीला सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला शिवसेनेबरोबर जायचं आणि तेही आमदार आमच्या बरोबर होते. पण मग असं का झालं? आता मी अध्यक्षाने दिलेल्या रुलिंग वरती मी बोलणार नाही प्लीज. पण जी स्थिती आहे मी तुम्हाला सांगेन ते बरोबर आहे की नव्हतं याच्याबद्दल मला वाटतं या अशा माध्यमातून बोलणं मला योग्य वाटत नाही. ठीक आहे. आपण भाजपचे नेते आपल्या सोबत गिरीश महाजनांकडे पण जाऊया. पण त्याआधी जितेंद्र आव्हाड, काय केलं तुम्ही? हसताय आणि छदमीपणे हसताय. नेमकं काय केलंय तुम्ही हे सांगा महाराष्ट्रातल्या जनतेला. त्याला तेच करायचं आहे. उगाच आर पाटलांना दोष देत आहेत. आर पाटील काय बोलले हो? आर पाटील असं म्हणाले की तुम्ही अविश्वासाचा ठराव आणाच, तुम्हाला सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर उत्तर देऊ. आता लोकशाहीमध्ये निखिल वागळे साहेब उत्तर देऊ नाही ते जेव्हा अविश्वासाचा ठराव आणतील तेव्हा ते भाषण करतील, आम्ही भाषण करणार. जर लोकशाहीवर आजकाल शिवसेनेचा विश्वास आहे असं मानलं तर ते रस्त्यावर आंदोलन करतील, आम्ही रस्त्यावर आंदोलन करू. आता त्याच्यात चुकीचं काय बोलले आर पाटील साहेब? आर पाटील साहेबांनी सरकारची भावना व्यक्त केली की आमचेही आमदार रस्त्यावर उतरतील, तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देतील. ते चुकीचं काय? जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आर पाटील म्हणाले बघून घेऊ. बरोबर आहे ना घोसाळकर? बघून घेऊ असं म्हणाले. हो बरोबर आहे. उत्तर द्या. आर पाटलांनी बघून घेऊ असं का सांगितलं? तुम्ही सुद्धा शिवसेनेची भाषा कशी काय वापरता? हे विधान निव्वळ खोटारडेपणाचं लक्षण आहे. जर बघून घेऊ हा शब्द मिनिट्स मध्ये म्हणजे जे भाषण केल्यानंतर जी एक भाषणचं टेप बाहेर पडते त्याचा कागद आज सगळे शिवसेनेचे सदस्य घेऊन फिरत होते, त्याच्यामध्ये हा शब्द जर घोसाळकरांनी दाखवला तर मी स्वतःच माफी मागेन ना. उगाच काहीतरी याचं टीव्हीवर खोटं बोलायचं, बाहेर खोटं बोलायचं. त्यांनी जे शब्द वापरले ते कुठेही असंसदीय अनपार्लिमेंटरी शब्द नव्हते. त्यांनी संसदेच्या कक्ष प्रणालीत शब्द जपून वापरले. फक्त यांना तो बॉल होता, तो बॉल कळला नाही. ते पुढे येऊन खेळायला गेले, मागे विकेट कधी गेली समजलीच नाही आणि यांचा अविश्वासाचा ठराव महाराष्ट्राच्या दृष्टीने हास्य करून निघून गेला. आता यांचं हास्य झालं तर आम्ही हसणार ना. तुम्ही मला काय विचारतो, तुम्ही कशाला हसताय? ठीक आहे. मी गिरीश महाजन यांच्याकडे जातो. तुम्ही दोघांनी सांगितलंय तुमच्या बाजूक आहेत. गिरीश महाजन, विरोधकांचं हसं झालं, फसगत झाली, हे तर तुम्ही मान्य कराल की नाही? निखिलजी अजिबात नाही. या ठिकाणी तांत्रिक मुद्द्यांचा उल्लेख या ठिकाणी होतोय, पण तो या ठिकाणी एखाद्या वेळेला जर काही तांत्रिक कारणामुळे कुठल्या चुकीमुळे जर हा प्रस्ताव बारगळला तर त्यामुळे असं झालं असं नाही. तो आम्हाला उद्या परवाही टाकता येतो, उद्या सुद्धा टाकता येतो. त्याच्यामध्ये एकदा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडला आणि तो बारगळला किंवा अध्यक्षांनी नाकारला म्हणजे त्याच्यामध्ये असं झालं असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. घोसाळकर जे सांगतायत की त्यावेळेला शिवसेनेचे सुद्धा 35-40 आमदार असतील
आमचे सुद्धा 40 आमदार, आमचे दोघांचे म्हणून 80-85 आमदार त्या ठिकाणी हजर होते. भाजप आणि शिवसेना तर या बाबतीमध्ये आम्ही बरोबरच होतो, यामध्ये कुठेही दुमत नाही. पण तो त्या ठिकाणी बाबतीत जे स्टेटमेंट केलं ते खरोखर म्हणजे ते राज्याचे गृहमंत्री आहेत, एक जबाबदार मंत्री आहेत. जबाबदार मंत्री म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्र बघतो आणि असं असताना त्यांनी एवढं गंभीर स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळे गोंधळ झाला. आणि त्या गोंधळामध्ये त्या ठिकाणी अध्यक्षांनी प्रश्न पुकारला. खरं म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर त्याचा कुठे उल्लेख नव्हता. कार्यक्रम पत्रिकेवर त्याचा उल्लेख असणं आवश्यक होतं, कारण 24 तारखेला या ठिकाणी या अविश्वासाच्या संदर्भातली नोटीस दिलेली होती. परंतु त्या ठिकाणी कुठेही अविश्वासा संदर्भामध्ये कार्यक्रम पत्रिकेवर त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही. अचानक आम्ही ज्यावेळेला वॉकआउट एका आधीच्या मुद्द्यावर वॉकआउट केला त्यावेळेला अध्यक्षांनी त्या ठिकाणी तो प्रस्ताव पुकारला आणि 29 लोक उभे राहिल्याबरोबर आराराबा उभे राहिलेत आणि त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं की तुम्हाला सभागृहात पाहू आणि तुमची तयारी असेल तर सभागृहाच्या बाहेर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. म्हणजे अतिशय गंभीर स्टेटमेंट. दुसरं कोणी केलं असतं तर आम्ही समजलं, पण राज्याचे गृहमंत्री, एक जबाबदार गृहमंत्री अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात आणि त्यामुळे सर्व सदस्यांच्या भावना या संतप्त झाल्यात आणि त्यातूनच त्यांनी माफी मागावी, का शब्द मागे घ्यावे, दिलगिरी व्यक्त करावी या विषयावर सभागृहामध्ये गोंधळ सुरू झाला. आणि त्या गोंधळामध्येच अध्यक्षांनी हा म्हणजे प्रश्न निकालीच काढला. आणि गिरीशजी ऐकून घ्या, मला तुम्हाला विचारायचं, ऐकून घ्या गिरीशजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही अनुभवी आमदार आहात. अविश्वास ठराव ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. शिवसेनेने तो दिलेला होता. तुमचा जर त्याला पाठिंबा असेल तर तुम्ही विरोधकांनी हे भान बाळगायला पाहिजे होतं की सत्ताधारी पक्ष काहीतरी युक्ती करणार आणि तुम्हाला फसवणार. तुम्ही हे भान बाळगलं नाहीत. तुम्ही RR यांच्या स्टेटमेंटवर गोंधळ घातला नसतात तर असं अध्यक्षांना करता आलं नसतं, असं नाही का तुम्हाला वाटत? खरं म्हणजे घोसाळकर साहेबांनी जर सांगितलं तसं काही गोष्टी या ठिकाणी बोलता येत नाही. पडद्याच्या मागच्या गोष्टी चेंबरमध्ये झालेले जे विषय असतात ते या ठिकाणी त्याचा उल्लेख करू नये असे संकेतही आहेत. नाही मला जनता सार्वभौम आहे. गिरीशजी तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, जनता सार्वभौम आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अध्यक्षांनी फसवलं का तुम्हाला? आतमध्ये अध्यक्षांच्या चेंबरमध्ये काय डिलिंग झालं सांगून टाका. पारदर्शकता पाहिजे. मला वाटतं खूप अध्यक्षांवर मला वाटतं खूप दडपण आणलं गेलं सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा थोडा निर्णय जो ठरलेलाच नव्हता तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. ज्या गोष्टीचा उल्लेखच नव्हता कार्यक्रम पत्रिकेत तो त्या ठिकाणी बळजबरीने त्या ठिकाणी घालण्यात आला आणि त्या ठिकाणी पुन्हा अविश्वासाचा ठराव उच्चारायचं कारणच नव्हतं. ठीक आहे, 2 दिवसामध्ये तो आला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे 2 दिवसानंतर तो प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पुकारला पाहिजे, 29 लोक उभे राहिले पाहिजे. त्यानंतर आराबाबा म्हणले की आताच्या आता चर्चेला सुरुवात करा. खरं म्हणजे 29 लोक उभे राहिल्यानंतर 3 दिवसानंतर आणि 7 दिवसाच्या आत यावर चर्चा व्हायला पाहिजे. आराराबा म्हणले काय नाही, आम्हाला आमची सभागृहाची स्वतः संपत्ती झालेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी आजच्या आज प्रस्तावाला त्या ठिकाणी सुरुवात करा. तुमचं काय म्हणणं ते सांगा. आम्हाला आमचा मोर्चा होता म्हणून बाहेर जायचं होतं. या ठिकाणी शिवसेनेचे लोक त्या ठिकाणी हजर होते. परंतु हा प्रस्ताव बरोबर बोललात गिरीशजी, बरोबर बोललात गिरीशजी. ऐकून घ्या गिरीशजी, बरोबर बोललात. शिवसेनेच्या सदस्यांनी आणि तुमच्या काही सदस्यांनी गोंधळ घातला, तुम्ही बाहेर घेतलात आणि भाजपच्या नेत्यांना मोर्चाला जायचं होतं म्हणून सभागृहात ते नव्हते, म्हणून हे झालं. विरोधकांचं हसं झालं. मला जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जायचंय. विरोधकांना गांभीर्य नव्हतं. हा विषय ज्यावेळेला अध्यक्षांनी आणला त्यावेळेला 12 आम्ही 3 वाजता गेलो. आम्ही 3 वाजता गेलो. सगळे उपस्थित आम्ही 80-90 लोक, आम्ही जवळ 80-85 लोक त्या ठिकाणी हजर होतो. शेकापा त्या ठिकाणी हजर होतं. आम्ही सर्वजण 90च्या वर सदस्य हजर होतो. हा विषय आराराबा बोलल्यानंतर 3 तास गोंधळ झाला सभागृहामध्ये आणि नंतर 3 तासांनी आमचा मोर्चा खरं म्हणजे 11 वाजता होता. आम्ही 4 वाजता सुरुवात केली मोर्चाला. 3 वाजता सुरुवात केली. फक्त याच कारणामुळे त्या ठिकाणी आम्हाला उशीर झाला आणि हा विषय पत्रिकेवर नसताना या ठिकाणी हा सभागृहामध्ये उच्चारला गेला आणि त्यामुळे त्यातच आराराबांनी मला तर वाटतं काय मला कळालं नाही की आबांनी कसं काय असं पद्धतीने स्टेटमेंट केलं आणि त्यामुळे सर्वांच्या भावना अधिक संतप्त झाल्या आणि मग त्या गोंधळामध्येच अध्यक्षांनी हा प्रश्न निकाली काढला. हे खरोखर योग्य नाही. पण मला तुम्ही गंभीर आरोप केलाय गिरीश महाजन, तुम्ही गंभीर आरोप केलाय की अध्यक्षांवर दबाव आणला सत्ताधारी पक्षाने. खरं म्हणजे अध्यक्षांवर दबाव आणला असा गंभीर आरोप तुम्ही केलाय. विनोद घोसाळकर, मला तुम्हाला विचारायचं या आरोपाशी तुम्ही सहमत आहात का? आणि अध्यक्षांनी तुमची फसवणूक केली की अध्यक्षांवर दबाव आणलात, यापैकी शिवसेनेची भूमिका काय? शिवसेने निखिलजी असं आहे की हा प्रस्ताव पहिल्या दिवशी सभागृहामध्ये हा प्रस्ताव येण्यापूर्वी सर्व पक्षीय गट नेत्यांना स्वतः अध्यक्षांनी त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं होतं
आणि त्याच्यात काही स्ट्रॅटेजी ठरली होती. हे आता स्ट्रॅटेजी काय ठरली हे मला तुम्हाला सांगता का? त्या तिथे आव्हाड नव्हते, गिरीश महाजन नव्हते, पण त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अध्यक्ष होते, संसदीय कार्यमंत्री होते. त्याच्यामुळे त्याप्रमाणे काही अध्यक्षांना अधिकार असतात. विनोदजी मी थांबवतोय तुम्हाला. विनोदजी, तुम्ही शिवसेना प्रमुखांचे अनुयायी आहात. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जे ठरलं तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे स्पष्टपणे. याचं कारण असं आहे त्यावर जनतेचा अधिकार आहे. तुम्ही काय गुप्त व्यवहार करत नाही आहात. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात. तुम्ही काय सांगत नाही आहात? निखिलजी हा गुप्त व्यवहार नाही आहे. हा एक सभागृहामध्ये कामकाज चालवण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात, कुठली प्रायोरिटी द्यायची, कुठली प्रायोरिटी नंतर द्यायची, आणि या सभागृह कशा पद्धतीने चालवायचं ही प्रथा आणि परंपरा आहे. विरोधी पक्षांना काही अशा चर्चेसाठी अध्यक्ष बोलवतात, ह्याच्यामध्ये गुपित काही नाही. परंतु ह्या सगळ्यामध्ये अशा चर्चा ह्या बाहेर किंवा सभागृहामध्ये बोलायच्या नसतात, अशा प्रकारचे संकेत आहे. आणि या विधानसभेच्या या संकेताचा मी दुरुपयोग करू इच्छित नाही. मलाही माहिती आहे सगळं काय ते. मी तुम्हाला खाजगीत विचारा, मी तुम्हाला जरूर सगळं सांगायला तयार आहे. किंवा तुम्ही माझ्या नंतर विनोदजी म्हणूनच मी बाळासाहेबांचं नाव घेतलं. बाळासाहेबांनी आयुष्यात काही लपवलं नाही, स्पष्टपणे बोलले. तुम्ही तसं स्पष्टपणे बोलावं आणि जनतेला सांगून टाकावं अशी माझी इच्छा आहे. निखिलजी, मी अतिशय योग्य पद्धतीने मुद्दा मांडतोय. तुम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेता लक्षामध्ये आणि माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करता. अजिबात नाही. परंतु त्या सभागृहामध्ये काम करत असताना जे सभागृह नेते आहेत, जे संसदीय कार्यमंत्री आहेत, अध्यक्ष आहेत, ह्यांच्या चर्चा ज्या असतात त्या चर्चा केवळ बाहेर नव्हे तर सभागृहामध्ये करू नये अशा प्रकारचा एक संकेत आहे. आणि योग्य ही मला वाटतं आज योग्य वेळ नाही. आम्ही पुन्हा आम्ही औषधाचा ठराव आणणार आणि पुन्हा या सरकारसमोर जाणार. त्याच्यामुळे हा मोठा गंभीर विषय नाहीये की हा प्रस्ताव आता आम्ही कधीच आणणार नाही, याच्यावर चर्चा होणार नाही. मी ह्या सरकारला आपल्या माध्यमातून आवाहन करतो, आम्ही हा प्रस्ताव आणणारच आहोत. कधी आणणार ते मी तुम्हाला आता सांगणार नाही, पण सरकारने आमच्याजवळ चर्चा करावी. ठीक आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे, पण मला पुन्हा दिसतंय जितेंद्र आव्हाड यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. जितेंद्र आव्हाड, त्या अध्यक्षांच्या चेंबरमध्ये काय घडलं हे विरोधी पक्ष सांगत नाहीयेत. शक्य असेल तर तुम्ही तरी आम्हाला जनतेला सांगा. याच्याकडे आम्हाला मोठं गुपित वाटतंय ते नेमकं काय घडलं आणि अध्यक्षांवर आरोप केलाय, दबाव आणला तुम्ही म्हणून, त्याचंही उत्तर द्या. ब्रेक नंतर का? नाही आत्ताच द्या. मला एक विनोद घोसाळकरांच्या एक स्टेटमेंट मधलं आश्चर्य वाटतं की त्यांचं म्हणणं आहे की अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्याशी बसून चर्चा करून सभागृह कसं चालवायचं याच्याबद्दल आम्ही ठरवतो. मी छोटा कार्यकर्ता आहे, मी काय त्या मीटिंगमध्ये नसतो. मी आपला सभागृहात जातो, सभागृहात बघतो काय चालू आहे, अभ्यास करतो आणि बाहेर पडतो. मी अभ्यासासाठी जातो, मी नवीन सदस्य मला बोलू द्या ना घोसाळकर. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बोलणार काही विषयावरती माझं वाक्य आहे का? काही विषयावरती बोला. जितेंद्र आव्हाड पुढे बोला. नाही, जर असं ठरत असेल तर गेले 2 दिवस म्हणजे आज बुधवाराला 3 दिवस सभागृह चाललंच नाही. मग हे काय अध्यक्षांशी बोलून ठरवतात की काय सभागृह चालवायचं नाही? कारण का ह्यांना प्रायोरिटीज कळत नाही, ह्यांना अविश्वास ठरावाचं महत्व समजत नाही. नको त्या विषयावरती गोंधळ घालतात, सभागृह बंद पाडतात आणि दोष तिसऱ्याला देतात की अमक्याने हे केलं, तमक्याने ते केलं. आपण स्ट्रॅटेजिकली चुकतो आहोत हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मान्य करा ना की आमची प्रगल्भता, आमची परिपक्वता कुठेतरी कमी पडते हे मान्य करा. त्याच्यात असं आहे की काय तुम्ही नौख्यात घोसाळकर साहेब, आपलाही अनुभव काही फार असा लांबचा नाहीये विधिमंडळाचा, आणि विधिमंडळाचं कामकाज नियमाप्रमाणे चालतं. ते नियम बाजूला अध्यक्षही करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रश्न येतो कुठे? प्रश्न 95 नियम 95चा आहे. नियम 95 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 2 दिवसातच निकाल घ्यायला हवा. तुम्हाला कळायला पाहिजे होतं की 2 दिवसात अध्यक्ष निकाल घेणार आहेत, म्हणजे कधीही घेऊ शकतात. तुम्हाला आम्ही काय आर पाटील साहेब काय बोलले, भुजबळ साहेब काय बोलले, राणे साहेब काय बोलले ह्याच्याकडे लक्षच द्यायला नको होतं. विरोधी पक्षांचं काम आहे तुम्हाला अडचणीत आणण्याचं. तुम्ही अडचणीत यायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे होतं. त्यामुळे उगाच कारण नसताना एखादं असं बेगलगाम स्टेटमेंट करणं की आम्ही अध्यक्षांवर दबाव आणला, अध्यक्ष दबावाखाली काम करत नाही. अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाचे नसतात, ते सरकारचे नसतात.
ते सार्वभौम सभागृहाचे मालक म्हणून काम करतात. ही इज द चीफ ट्रस्टी ऑफ द इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी विच इज नोन ॲज विधानसभा. बरोबर आहे. मी आता ब्रेक घेणार आहे. सर्वांनी आपल्या भूमिका सांगितल्या आहेत, पण यातून विरोधकांच्या एकजुटीवर आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय का, हा प्रश्न मला इतर पाहुण्यांना विचारायचा आहे. माझ्यासोबत हेमंत देसाई आहेत, माझ्यासोबत मनसेचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा येणार आहेत आणि मी आमचा जो प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट आहे आशिष जाधव यालाही सांगायला सांगणार आहे की नेमकं काय झालं पडद्यामागे. आमदार सांगत नाहीत, जनतेसाठी पत्रकारांनी सांगायला हवं. ब्रेक नंतर या सगळ्या गोष्टी होतील. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा. अविश्वास ठराव फेटाळल्यामुळे विरोधकांचं असं झालंय का, बघा पडद्यावर. 53% लोक म्हणतायत होय, विरोधकांचं असं झालंय.